चला तर आज ह्या मस्त अशा खरवसच्या वड्या बनवूया आणि याचीच रेसिपी आज आपण बघणार आहोत। चवीला छान होतात, टेस्टी लागतात आणि 3 ते 4 दिवस फ्रीजमध्ये न ठेवता टिकतात। तर आज मला गावाकडे छान असं खरवस भेटलं होतं, तर त्याच्याच म्हटलं चला वड्या बनवूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचे। आता मी इथं हे दूध घेतलं आहे, हे खरवसचं गाईचं म्हशीचं घरचं दूध आहे, तर एकदम घट्ट असं आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही साधं दूध थोडंसं मिक्स केलं तरी चालेल, म्हणजे त्याच्या चिकाच्या वड्या अशा थोड्याशा सॉफ्ट बनतात। तर पहिल्यांदा मी एक डबा घेतला कुकरचा, त्याच्यामध्ये तेल लावून घेतलं, त्याच्यात दूध ओतून घेतलं आणि आता मी त्याच्यामध्ये साखर टाकते। तर ह्याच्यामध्ये मी साखर आहे अशीच टाकली आहे अख्खी। तुम्ही ही मिक्सरमध्ये बारीक पिट्टी करून टाकली तर पटकन मिक्स होईल। ह्याला थोडंसं मिक्स करावं लागतं। आता इथं मी वेलची पूड घेते आहे, वेलदोडे छान सोलून घेतले आणि नंतर त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून छान बारीक करून घेते आहे। तर वेलची पूड भरपूर टाकायची आहे आणि वेलची पूडने स्वाद खूप छान येतो वड्यांना। तर मी इथं भरपूर वेलदोडे घेतलेत, 7 ते 8, त्याची पूड करून छान ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते। आता ह्याच्यामध्ये साखर बघा अजून तशीच आहे, तर ह्याला फार वेळ हलवावं लागतं। तुम्ही ह्याच्यामध्ये टाकताना साखर पिट्टी करून टाका। मस्त मिक्स करून घेतलं आणि ह्याच्यामध्ये आता मी ही वेलची पूड टाकते आहे। तोपर्यंत मी कुकर ठेवला आहे एकीकडे, गरम पाणी 1 ग्लास ठेवलं आहे कुकरमध्ये आणि गरम व्हायला ठेवलं आहे। आपल्याला हा एक डब्बा घ्यायचा आहे आणि ह्याच्या खालचा एक डब्बा जो की आपण पाण्यामध्ये ठेवणार आहे। तर इथं बघा कुकरमध्ये उकळी आली आहे छान। आता हा जो डब्बा आहे ह्याला छान झाकून घेणार आहे मी। खालच्या डब्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे आणि हे मी ठेवते आता कुकरमध्ये। तर गरम पाणी झालेलं आहे, ह्याच्यामध्ये व्यवस्थित हा डब्बा असाच ठेवून घ्यायचा आहे, झाकून घ्यायचं आणि आपल्याला कुकरचं टोपण लावून एक 20 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे छान। तर शिट्टे जर काढणार असाल तुम्ही तर 4 ते 5 शिट्ट्या काढा आणि विदाऊट शिट्टी शिजवायचं असेल तर 20 मिनिटं शिजवून घ्या। आपली चिकाची वडी बघा, तर हे आता छान शिजलेले। आता मी काढून घेणार आहे, ह्याला मी थंड व्हायला ठेवणार थोडा वेळ आणि ह्याची कड जी आहे ती टाकून आता हा डबा उलटा करून ह्याच्यातला जे चिकाच्या वड्या आहेत ते पटकन बाजूला निघतं। तर आता ह्याला आपण खरवसला कट करून घेणार आहोत। जो शेप हवा आहे तुम्हाला त्याच्यामध्ये कट करू शकता। मी छान चौकोनी शेपमध्ये अगोदर उभं कट करून घेते आणि नंतर पातळ त्याच्या स्लाइस काढून घेते। तर हे बघा आपल्या मस्त अशा चिकाच्या वड्या अशाच वरती जरी ठेवल्या ना तरी 3 दिवस काहीही नाही होणार आणि फ्रीजमध्ये आठवडाभर व्यवस्थित राहतात। खायला अप्रतिम लागतात। माझ्या पिहूला तर खूप जास्त आवडतात आणि आम्हाला सुद्धा सगळ्यांना आवडतात। माझ्या ह्या चिकाच्या वड्या फेवरेट आहेत। चला तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।